ओम नमो भगवते वासुदेवाय। ब्रह्मदेव विराट पुरुषाच्या स्वरूपाचं वर्णन करतायत नारदांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून। ते बोलत असताना त्यांनी एकदा असं सांगितलं की ह्या विराट पुरुषाच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान यांची निर्मिती होते। व्यवहारात सुद्धा आपण बघतो की एखाद्याला पाठ दाखवणं म्हणजे तो पराभव स्वीकारण्यासारखंच आहे। सगळ्यांच्या आड जो केला जातो तो अधर्म असतो। अधर्म उघडपणे कोणी करत नाही, करायला धरत नाही। उजेडाचं होते पुण्य, अंधाराचं पाप। पाठीमागेच अधर्माची निर्मिती होते आणि अज्ञानसुद्धा ह्या विराट पुरुषाच्या पाठीतून जन्म घेतं। ब्रह्मदेव म्हणाले की भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक ह्यात गृहस्थ राहतात। ह्या स्वरलोकाच्या वर महरलोक आहे आणि त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे। जनलोकामध्ये अमृत असतं, तपोलोकामध्ये क्षेम असतं, खुशाली असते आणि सत्यलोकामध्ये अभयाचा नित्य निवास असतो। ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे अनुक्रमे या जनलोकात, तपलोकात आणि सत्यलोकात राहतात। पण जे दीर्घकालीन ब्रह्मचर्यापासून रहित आहेत, ज्यांच्या ठिकाणी दीर्घकालीन ब्रह्मचर्य नाही, असे गृहस्थ लोक मात्र भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक यांच्यामध्येच वास करतात। सर्वसामान्य माणसांना दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत शास्त्राने। शास्त्र सांगतं की एक अविद्यारूप कर्ममार्ग आहे जो सकाम पुरुषांसाठी उपयुक्त आहे आणि दुसरा उपासनारूप विद्यामार्ग आहे जो निष्काम उपासकांसाठी उपयुक्त आहे। तुम्ही सकाम उपासना करा, निष्काम उपासना करा, अविद्येला हाताशी धरून कर्म आचरा किंवा विद्येचा आधार घेऊन निष्काम उपासना करा, कुठल्याही मार्गाने जरी गेलात तरी हे जे भोग प्राप्त होणारे आहेत हे केवळ भगवान पुरुषोत्तम यांच्या मार्फतच मिळणार आहेत। म्हणजेच पुरुषोत्तम भगवान या दोन्ही मार्गांना आधारभूत असतात। सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी सगळ्या जगाला प्रकाशित करत असतो, पण तरीसुद्धा तो सगळ्यांपासून अलिप्त असतो। सूर्यकिरण म्हणजे सूर्य नव्हे, तो स्वतंत्रच राहतो। त्याप्रमाणे भगवंताच्या परब्रह्म परमात्म्याच्या या ब्रह्मांडात आणि त्याच्यात समाविष्ट असलेली पंचमहाभूत, 11 इंद्रिय आणि एकूण गुणमय विराटाची उत्पत्ती, हे सगळं ह्या भगवंताच्या अधीन जरी असलं तरी भगवंत या सगळ्यापासून वेगळा आहे, निराळा आहे। परब्रह्म परमात्मा या सगळ्या पदार्थांच्या आत आणि बाहेर आणि त्या रूपात राहून सुद्धा सर्वांपासून तो अलिप्त आहे, स्वतंत्र आहे। ज्या वेळेला ह्या विराट पुरुषाच्या नाभिकमलातून माझा जन्म झाला, ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, तेव्हा म्हणाले की त्या विराट पुरुषाच्या अंगांच्या व्यतिरिक्त मला कुठलंच ज्ञान नव्हतं आणि कुठल्याही प्रकारची यज्ञाची सामग्री मिळाली नाही। तेव्हा मग मी त्या विराट पुरुषाच्या अंगांपासूनच यज्ञासाठी आवश्यक असलेले पशु, यूप म्हणजे स्तंभ, कुश, यज्ञभूमी, यज्ञासाठी योग्य असलेली उत्तम काळाची कल्पना, हे सगळं मिळवलं। यज्ञासाठी आवश्यक असलेली पात्र, अन्य वस्तू
धान्य वगैरे, यवधान्य, तिल इत्यादी औषधी पदार्थ, घृत इत्यादी स्नेहपदार्थ, षड्रस, नंतर लोह, माती, पाणी, ऋक, यजु, साम, जे म्हणून काही यज्ञाच्या सिद्धतेसाठी लागतं, अगदी यज्ञांची नावं, चातुर्होत्र, मंत्र, दक्षिणा, व्रत, देवतांची नावं, पद्धती ग्रंथ, हे सगळं मी त्या विराट पुरुषांच्या विविध अंगापासून जमवलं, एकत्र केलं. आणि ह्या सगळ्या यज्ञसामग्रीचा संग्रह करून त्याच्यातूनच मी त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचं यजन केलं. आणि त्यानंतर तुमचे जे वडील बंधू आहेत 9 प्रजापती, त्यांनी आपल्या चित्ताला पूर्णपणे त्याच्यात समाविष्ट करून आणि अंतर्यामी रूपाने राहून त्या विराट पुरुषाची आराधना केली. त्याच्यानंतर वेळोवेळी मनु, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्य यांनी विविध यज्ञांच्या द्वारे या भगवंताची आराधना केली. नारदा म्हणाले, तुम्हाला सांगू का, हे संपूर्ण विश्व त्याच परब्रह्म परमात्मा भगवान नारायणांमध्ये राहिलेलं आहे, स्थित आहे. आणि जो स्वतः हे भगवंत नारायण प्राकृत गणांपासून बाजूला असून, प्राकृत गणांपासून रहित असून सुद्धा सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या द्वारा अनेक गुण घेत असतात. त्यांच्याच प्रेरणेनं मी या ब्रह्मांडाची, सृष्टीची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्रसुद्धा ह्या ब्रह्मांडाचा, सृष्टीचा संहार करतात. आणि विष्णूसुद्धा त्या परब्रह्म परमात्म्याच्या अधीन राहूनच ह्या ब्रह्मांडाचं, सृष्टीचं पालन करतात. निर्मितीसाठी ब्रह्मदेव रजोगुण धारण करतात, स्थितीपालनासाठी भगवान विष्णू सत्व गुणाचा आश्रय घेतात आणि संहारासाठी रुद्र तमोगुणाचा आश्रय घेतात. ह्या सगळ्या शक्ती आहेत, त्या शक्तींचा त्यांनी स्वीकार केला आहे आणि विहित कार्य ते करत असतात. जे काही तुम्ही मला विचारलं त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. भाव असो, अभाव असो, कार्य असो वा कारण असो, कुठल्याही प्रकारे कुठलीही गोष्ट अशी नाही की जी भगवंतापासून भिन्न असेल. प्रत्येकामध्ये भगवंत ओतप्रोत भरून राहिलेले आहेत आणि शिवाय त्यापासून आणखीन भगवंत वर दशांगुळ उरलेले आहेत. ब्रह्मदेव देवर्षी नारदाला सांगतायत की मी सदैव आत्यंतिक प्रेमानं परिप्लुत होऊन आणि अत्यंत उत्कंठित हृदयानं भगवंताच्या स्मरणामध्ये मग्न असतो, निमग्न असतो. आणि ह्यामुळंच माझी वाणी कधीही असत्य ठरत नाही, खोटी ठरत नाही. माझं मन कधीही असत्याचा संकल्प करत नाही आणि माझी इंद्रियसुद्धा कुठल्याही प्रकारे मर्यादांचं उल्लंघन न करता कुमार्गाकडे वळत नाही. मी वेदमूर्ती आहे, माझं जीवन तपस्यामय आहे. मोठमोठाले प्रजापती मला नेहमी वंदन करतात, नमस्कार करतात आणि मी त्यांचा स्वामीसुद्धा आहे. सुरुवातीला अत्यंत निष्ठेने योगाचं सर्वांगानं अनुष्ठान केलं होतं, पण मी एवढं करूनसुद्धा मूल कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाचं मात्र ज्ञान करून घेऊ शकलो नाही. कारण असं आहे की ते केवळ भक्तीनंच प्राप्त होतात, त्यांचं ज्ञान केवळ भक्तीनंच मिळू शकतं. परम मंगलमय अशा आणि शरण आलेल्या भक्तांचा
भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडवणाऱ्या परमकल्याण स्वरूप अशा भगवंताच्या चरणांना मी सदैव नमस्कार करतो. त्यांच्या मायेची शक्ती अपार आहे. कोणालाही तिचं यथार्थपणे आकलन होत नाही. ज्याप्रमाणे कोणालाही आकाशाचा अंत कळत नाही, लागत नाही, ठाव लागत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या महिमाचा विस्तारसुद्धा कोणालाही कळत नाही. मलाही कळत नाही, इतरांना तरी काय कळणार. अशा प्रकारे देवर्षी नारदांना ब्रह्मदेव ह्या विराट पुरुषाचं आणि भगवंताचं महात्म्य सांगतायत. तुम्ही माझे सगळे पुत्र, अन्य लोक, शंकर हे सुद्धा भगवंताच्या सत्यस्वरूपाला जाणू शकत नाहीत. अन्य सामान्य देवता तर त्यांना जाणणं सुतराम अशक्य आहे. आपण सगळे अशा प्रकारे मोहित होतो, मुग्ध होतो की त्यांच्या मायेतून तयार झालेल्या या जगाचा नीटचा असा उलगडा होत नाही. आणि त्यामुळे तो आपापल्या बुद्धीप्रमाणे त्या जगाच्या व्यवस्थेचा अंदाज बांधत असतो. पण कोणालाही जगाची व्यवस्था, ह्या भगवंताचं कार्य, ह्या भगवंताचं सामर्थ्य यांचं पूर्णपणे आकलन होत नाही. आजचं विज्ञान कितीही प्रगत जरी झालं, मनुष्य चंद्रावर पोहोचला असला किंवा मंगळापर्यंत झेप घेत असला, तरीसुद्धा विज्ञानाला अजूनसुद्धा जीव ह्या गोष्टीचा अंदाज आलेला नाही. अणुविज्ञान कितीही जरी पुढे पोहोचलेलं असलं तरीसुद्धा विज्ञान कसं घडतं हे सांगू शकतं, कसं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं, पण काय या प्रश्नाचं उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. विज्ञान तेव्हाच पूर्णत्वाला जाईल तेव्हा त्या विज्ञानाला अध्यात्माची जोड लाभेल. आणि ते अध्यात्म कळणं ह्याचाच अर्थ भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं, आणि यथार्थ ज्ञान होणं याचाच अर्थ भगवत स्वरूप होणं. त्यामुळे ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, तो आपापल्या बुद्धीप्रमाणे अंदाज लावतो ठीक आहे, पण हे अंदाजच असतात, हे तर्कच असतात. प्रत्यक्षावर जरी आधारलेले तर्क असले तरीसुद्धा प्रत्यक्षाला सुद्धा काही मर्यादा असतात. कारण तो आपापल्या इंद्रियांच्या मर्यादेमध्येच त्या प्रत्यक्षाचा अनुभव घेत असतो. साकल्यानं कोणालाही परब्रह्माचं ज्ञान होत नाही. आणि त्याच्यासाठी केवळ प्रेम, केवळ भक्ती हा एवढाच मार्ग सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. पुढे ब्रह्मदेव काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.